तुम्ही तुमच्या कुटुंबावर राहून तुमच्या गावात तुमच्या भागामध्ये हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. सगळी ग्रामीण महाराष्ट्रामधले सगळ्यात मोठा विषय म्हणजे शेळी मेंढी करतोय तर तुझं लग्न कसं ठरायचं, हा लय मोठा प्रश्न आहे. पॅनिक इमोशनल होऊन करायच्या गोष्टी नाहीत. प्रॅक्टिकली जा, बघा, 4 बाजार फिरा, 4 शेतकऱ्यांबरोबर ज्यांनी 10-20 वर्ष व्यवसाय केला त्यांच्या संपर्कात राहा आणि मग निर्णय घ्या. जरा खरंच व्यवसाय करायचा आहे, आपली उपजीविका करायची आहे, त्याने थोडं 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 करतच हा वाढवतो व्यवसाय. अगदी 5 शेळ्यापासून सुरुवात करा. तुमचा 3 वर्षामध्ये 50 शेळ्यांचा चांगल्या क्वालिटीच्या 50 शेळ्यांचा फार्म चांगला होतोय. झोपून तुमच्याकडे जर 5 जनावर असेल तर कायम तुमच्या उशिराला 1.5 लाख रुपये असल्यासारखं आहे. तुमच्यावर कसलंही संकट येऊ दे, त्या संकटामध्ये ही तुम्हाला मदत करणार जनावर आहे. गांधीजीने त्यासाठीच म्हटलं ना, शेळी मेंढी म्हणजे गरीबाची गाय आहे किंवा गरीबाची लक्ष्मी आहे. मधला जो दलाल आहे, मधला जो व्यापार आहे, त्याचा पूर्णपणे जो संपर्क आहे तो नष्ट होते आणि शेतकरी टू ग्राहक असं होत असल्यामुळे तुम्हाला 4 पैसे वाढून देतात. सुख आणि समाधान कशात असतं ते आपल्या पद्धतीने शोधलं पाहिजे. पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कोणाच्या तरी जाऊन चाकरी करायची आणि 15-20 हजार रुपये कमवायचे किंवा मुंबई पुण्याला जायचं आणि तिथं भले तुम्हाला 1 लाख रुपये मिळत असतील पण तुम्ही दुसऱ्याचे नोकरच असताय. टाइम इज द मनी. वेळ म्हणजेच पैसा आहे, तुम्हाला द्यावाच लागतो. त्यामुळे असं कोणी भ्रमात राहू नका की ह्याला वेळ द्यावा लागत नाही. पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे, पूर्ण ज्ञान घेतलं पाहिजे आणि तरच हा व्यवसाय करू शकतो. आज आपण आहोत म्हसवड या ठिकाणी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जे आहेत ते आहेत एक डॉक्टर आणि त्यासोबतच ते बंदिस्त मेंढीपालन आणि त्यामध्ये शेळीपालन देखील करत आहेत. तर त्यांचं हे करण्यामागचं उद्दिष्ट काय काय, म्हणजे आपण बघतो की काही ठिकाणी मेंढीपालन केलं जातं, नाहीतर शेळीपालनच केलं जातं. पण त्यांनी एकत्र का करण्याचं ठरवलं याबद्दल संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. डॉक्टर सर नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल थोडासा परिचय द्या. मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे, बरं. मुक्काम पोस्ट म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझं इथं माझं वैद्यकीय शिक्षण MBBS, FCPS मेडिसिन, MD मेडिसिन असं झालेलं आहे. मी गेली 12-15 वर्षापासून म्हसवड या ठिकाणी माझा वैद्यकीय व्यवसाय करत आहे. बरं. त्याचबरोबर मला थोडीशी शेतीची आवड आहे. शेतीबरोबर विशेष करून जनावरांची म्हणजे गाय असतील, म्हशी असतील आणि त्यातल्या त्यात विशेष करून शेळी मेंढी पालनाची पण आवड आहे. त्यामुळे मी माझ्या इथं असणाऱ्या फार्मवरती शेळी मेंढी पालनाचा मिक्स एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे. काही ठिकाणी आपण बघतो की नोकरी करत असताना किंवा एखादा व्यवसाय करत असताना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम जसं तुम्ही करत आहात, म्हणजेच आवडत्या क्षेत्रात जाऊन तुम्ही शेळी मेंढी पालन करत आहात, पण काही जणांच्या मनात प्रश्न असतात की कसं सुरू करावं. मग तुम्ही कसं सुरू केलं त्याबद्दल? मुळामध्ये दोन बाजू आहेत ह्याच्यामध्ये. एक गोष्ट म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये तर हा पार्ट टाइम करायचा व्यवसाय नाही. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. बरेच नवतरुण असं असते की कुठेतरी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी काम करत असतो. त्याला वाटतं की माझी जमीन आहे, गावाकडे भाऊ आहे, बहीण आहे, आई वडील आहेत, तर त्यांना काहीतरी शेळी मेंढी पालन करून द्यावं. तर सुरुवातीला जर तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान काय नसेल तर कृपया करून तसं करू नका. पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे, पूर्ण ज्ञान घेतलं पाहिजे आणि तरच हा व्यवसाय करू शकतो. ही ह्याची खरी बाजू आहे की नाहीतर मग 4 शेळ्या घेतल्या, 4 शेळ्याच्या वर्षामध्ये 8 शेळ्या होत्या, तेवढं उत्पन्न वाढते, बँकेच्या व्याजदर आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात, एका वर्षामध्ये दामदुप्पट होतात. असे बरेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन दाखवणारे व्हिडिओ किंवा बरीच माहिती आपण बघत असतो. परंतु तसं नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही व्यवसाय करत असताना कमीत कमी त्याच्यामध्ये 1000 दिवस तरी तुम्हाला द्यावे लागतात. आणि शेळी मेंढी पालन सुद्धा त्याला काय अपवाद नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 ते 3 वर्ष सातत्यपूर्ण वेळ द्यावा लागतो. त्याच्या असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी, त्यातल्या असणाऱ्या काही वाईट गोष्टी, त्यातल्या असणारे काही ड्रॉबॅक्स हे तुम्हाला समजून घेतले पाहिजेत. आणि आपल्याकडे म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जोपर्यंत स्वतः करत नाही, तुमच्या घरामधला कोणतरी त्यातलं ज्ञान असणारा माणूस नाही, तोपर्यंत ह्या व्यवसायामध्ये पडू नये असं माझं एक नवतरुणांना किंवा नव्यानं ह्या उद्योगाकडे येणाऱ्या, हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना माझी एक विनंती आहे. मग तुम्हाला याची संकल्पना कशी सुचली? माझं मुळातच माझ्या आजी आजोबांच्यापासून हा व्यवसाय आहे. मी लहान असताना मला माझ्या आजी आजोबांच्याकडं मेंढ्यांचा कळप मोठा होता, त्यामुळे मला ह्यातलं माझ्या चुलत्यांच्याकडे मोठा कळप होता आणि थोडासा मला वारसा आहे. त्यामुळे मला ह्यातलं जास्त काय माहिती नसलं तर बेसिक गोष्टी तरी माहिती होत्या. आणि ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये, या मानदेशामध्ये मी मानदेश म्हटलं म्हणजे आटपाडी तालुका असेल, मान असेल, खटाव असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, ह्या भागामध्ये विशेष करून
जसं सातारा सांगली कराड भागामध्ये गेला तर तिथं ऊस पट्टा आहे. पलीकडे तसंच वर तुम्ही कोकणामध्ये गेला, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा बघितलं तर तिथं आंब्याचं आणि काजूचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. तसं या मान तालुक्यामधल्या इथला मूळ व्यवसायच असताना हा मेंढीपालन आणि शेळीपालन आहे. विशेष करून मेंढीपालन इथल्या प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक एकदम सर्वसामान्य माणसाचं, कोरडभाऊ शेतकऱ्याचं, अल्पभूत शेतकऱ्याचं जगण्याचं साधनच इथली मेंढी आणि शेळी आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये परिसरामध्ये फिरत असताना बरेच मला माझ्या पेशंट म्हणून जे काय मित्रपरिवार भेटला, जे काय पेशंट म्हणून माझे जे हितसंबंध तयार झाले, ही सगळी माणसं बऱ्यापैकी 70-80% माणसं शेळी व्यवसाय, शेळी मेंढी व्यवसाय करणार होती. त्याच्यामुळे त्यांच्या संपर्कात राहून, त्यांच्याबरोबर सारखी बातचीत करून, त्यांच्या वाड्यावर जाऊन, त्यांच्या घरी जाऊन अजून मला आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. त्यातलं मी त्यांच्याबरोबर राहून चांगल्या प्रकारे ज्ञान नॉलेज प्राप्त केलं आणि म्हणून मग मी ह्या व्यवसायात उतरलेलो आहे. आता किती वर्ष झालं तुम्हाला व्यवसायामध्ये? मी या व्यवसायात जवळजवळ हे माझं 6वं वर्ष आहे. बरं, 6वं वर्ष. आणि मी सुरुवात करत असताना मेंढी पालनाची या मान तालुक्यामध्ये अतिशय किंवा मानदेशामध्ये एक चांगली पद्धत आहे. तुम्ही जर नव्यान व्यवसाय करत असाल तर तुम्हाला इथला असणारा शेतकरी, इथला असणारा मेंढपाळ काय मेंढ्या तुम्हाला गिफ्ट देतो. आणि तशा प्रकारे माझे असणारे मित्र भिकनवलेकर असतील, हनुमंत मदने असतील, शेंबडे आहेत, मासा आहेत, ह्या सगळ्या शहाजी मासा आहेत, ह्या सगळ्या मित्रांनी मला एक मेंढी त्यावेळेला गिफ्ट दिली होती. म्हणजे सुरुवातीला अशा प्रकारे एक 5 ते 7 मेंढ्या मला ह्या सगळ्या लोकांनी इथं गिफ्ट दिल्या. त्यांचं मी चांगल्या प्रकारे संगोपन केलं आणि ह्यातूनच वाढवून ह्या 5 मेंढ्यापासून वाढवत जाऊन आज जवळजवळ 30-35 मेंढ्यांचा कळप तयार झालेला आहे. म्हणजे जो त्या 50पर्यंत मेंढ्या होत्या, पण थोडंसं आता उन्हाळ्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडे यात्रा भरपूर असतात, त्यावेळेला त्या बऱ्याच मेंढ्या मी देऊन टाकल्यात. एक तर मेंढी पालन करायचं किंवा शेळी पालन करायचं, पण तुम्ही दोन्ही मिक्स करायचं का ठरवलं? शेळी मेंढी पालन दोन्ही मिक्स करायचं का ठरवलं? कारण हा एक माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की गेल्या वर्षी काय झालं, मेंढ्या माझ्याकडे जवळजवळ 50 होत्या. 50 मेंढ्यातल्या जवळजवळ 37-38 मेंढ्या व्याल्या. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे झालं होतं. पण एकदम उन्हाची थंडीची एकदम कडक लाट आली होती. जो टेम्परेचर ह्या मानदेशामध्ये 10-11 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी गेलं होतं 5-6 दिवसामध्ये. आणि त्यात थोडीशी मिसमॅनेजमेंट झाली, आमच्या ते लक्षात आलं नाही. आणि त्या थंडीमध्ये सगळं व्यवस्थित असताना सुद्धा जवळजवळ 7 ते 10 पिल्लं जी होती, कोकरं जी होती ती आमची दगावली. आणि त्यानंतर आमच्याबरोबर एक 4-5 शेळ्या पण होत्या त्याच्यामध्ये, कळपामध्ये. शेळ्या असावे आमच्याकडे एक आमचे केअरटेकर आहेत, त्यांचं असं म्हणणं एक शेळ्या 4-5 असाव्या. पण त्या शेळ्यांची पिल्लं झाली आणि ती पिल्लं सगळी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जगली. मग तीच पिल्लं आम्ही वाढवली, त्याचीच वाढत जाऊन मग त्या जवळजवळ 10-15 शेळ्या झाल्यात. म्हणजे कधी इकडे लॉस झाला तुमचा, शेळीमध्ये लॉस झाला, मेंढीमध्ये लॉस झाला, तर तो शेळीनं भरून काढला. शेळीमध्ये असं एक ते कॉम्बिनेशन असं झालेलं आहे. म्हणजे कधी कुणी प्रयोग केला आणि माझा सुद्धा तो प्रयोगच आहे. मेंढ्यांच्या मध्ये थोडासा लॉस झाला, तो शेळ्यांच्या मध्ये भरून निघाला. म्हणून मी असं शेळी मेंढी पालन असं मिक्स करावं असं एक ह्या वर्षीपासूनच चालू केलं आणि त्याला चांगलं यश आहे. म्हणजे त्यानंतर मेंढ्याची पिल्लं पण चांगली जगली आणि शेळ्यांचं पण उत्पन्न चांगलं आहे. विशेष करून मेंढ्यांच्यामध्ये एक साधारणपणे मी सांगितलं तसं सुरुवातीला एक माझी 7-8 पिल्लं दगावली, त्यानंतर परत काय पिल्लू दगावलेलं नाही. पण शेळीचं एकही पिल्लू दगावलं नाही. त्याचं कारण माझ्या असं लक्षात आलं की शेळीला थोडंसं दूध जास्त असतंय. शेळीला खुराक वगैरे शेळ्या चांगला खातात, दूध चांगलं असलं की ते दुधावरती पिल्लं होतात. मेंढीच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर मेंढीला थोडं दूध कमी राहते आणि बाकीचे वरून जरी आपण काय औषध उपचार जरी त्यांना दिला तर तेवढं तिचं नॅचरली दूध वाढत नाही. त्यामुळे पिल्लं पण थोडी कमकुर राहिली. त्यामुळे शेळी पालनाचा मला वैयक्तिक रिझल्ट चांगला आहे. कदाचित त्यांचं प्रमाण कमी आहे, 8-10 शेळ्या आहेत, त्यामुळे ते कदाचित असेल. मोठ्या प्रमाणात अजून मी काय मोठ्या प्रमाणात शेळ्या काय सांभाळलेल्या नाहीत. त्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या म्हणजे इकडं थोडा लॉस झाला तर इकडं तुमचं भरून निघते. आणि ते पण दोन्ही तुम्ही एकत्रच का ठेवलं? दोन्ही एकत्र ठेवायचं कारण म्हणजे थोडंसं मॅन पॉवरची आणि टाईमचं मॅनेजमेंट ते सेपरेट करा, त्यांचं सेपरेट लक्ष ठेवा. आणि सवय चांगली लागली तर शेळ्यांच्यातले काय चांगले गुण असतात त्या मेंढ्या ॲक्सेप्ट करतात, मेंढ्यांच्यातले काय चांगले गुण असतात ते शेळ्या ॲक्सेप्ट करतात आणि ते समूहानं चांगल्या प्रकारे राहत आहेत. म्हणजे त्या एकत्र ठेवल्या तरी मला काय असा त्याचा काय लॉस किंवा त्याच्यात काय तोटा झाला असं काय वाटत नाही. म्हणून मग ते एकत्र आहेत तर एकत्र चांगले राहतात. त्याच्यामुळे त्रास वगैरे काय होतो का एकत्र असल्यामुळे? एकत्र असल्या मला तरी काय माझा आता एकत्रच बघताय तुम्ही, इथं आहेत एकत्र, तर काय त्रास तर अजिबात काय नाही, चांगले राहतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आता पूर्ण तुमचं शेडचं जे स्ट्रक्चर आहे ते एकूण किती जागेत आहे? माझं साधारणपणे शेड एक 1.5 गुंठ्यामध्ये आहे. 1.5 गुंठ्यापेक्षा कमी जागा असेल. शेडच्या बाबतीमध्ये मला थोडंसं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं असं आहे की सुरुवातीला ह्या व्यवसायामध्ये लोक शेडवरती खूप खर्च करतात. मुळामध्ये शेळी आणि मेंढी, विशेष करून मेंढी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणारा प्राणी हा. त्यामुळं सुरुवातीला तुम्ही आवाढव्य खर्च 5-10 लाख रुपये खर्च
हा तुम्ही ह्याच्यावरती अजिबात करू नका, शेडवरती करू नका अजिबात काय करत असताना. जमीन तुमची फक्त हलकी पाहिजे, माळरान जमीन असावी, चांगली असावी. आणि एक साधारणपणे वरती पत्रा जरी नसेल, अगदी सेडनेट जरी टाकलं तरी सुद्धा काय अडचण नाही. पण माझी सुरुवातीला असं म्हणणं आहे, तुमचा एक 20-25 शेळ्या मेंढ्या होईपर्यंत तुम्ही शेडवरती जास्त खर्च करू नका. तोच खर्च तुम्ही तुमच्या जनावरांची, त्यांच्या असणाऱ्या खाद्यावरती, त्यांच्या असणाऱ्या औषधोपचारती करा. कारण मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरलो, पाहिलं तर लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात शेडवरती. आणि शेडवरती खर्च केला मग प्राण्यांना पैसे कमी पडतात किंवा त्यातला त्यांचा इंटरेस्ट कमी होतो किंवा मर वगैरे होते मोठ्या प्रमाणामध्ये, मग तो प्रोजेक्ट लॉसमध्ये जातो. तर सुरुवातीला करत असताना शेळी किंवा मेंढी हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काटक असणारा प्राणी आहे. त्यामुळं जर्शांच्या वरती करतो किंवा आपण हरियाणावरनं किंवा पंजाबवरनं म्हैसी आणतो, त्याच्यावरती जसा खूप मोठ्या प्रमाणावरती शेडवरती खर्च करतो, तसा खर्च ह्या प्राण्याच्या बाबतीमध्ये करू नये, असं मी नवीन जो कोणी व्यवसाय सुरू करणार आहे, नवीन जो उद्योग असेल त्याला एक माझा सल्ला राहील. बरं, मग त्यामध्ये आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट मग किती केली पाहिजे? इनिशियल इन्व्हेस्टमेंट कसं आहे, का स्टीलचे पत्र्याचे दर आहे ते कमी जास्त होत राहतात. कळलं का? तुम्ही तुमच्याकडे असणारे नैसर्गिक संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करा असं मला वाटते. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही माझ्या परिसरात बघितलं, माझ्या फार्ममध्ये बघितलं, मी बांबू लावले होते भरपूर. तर मी सुरुवातीला बांबूचं शेड केलं होतं. बाजूला असताना जो काय त्याला बंदिस्त करत असताना जे कंपाऊंड केलं होतं ते सुद्धा हेच केलं होतं, बांबूचंच केलं होतं. उभे आडवे बांबू लावले होते आणि त्याचंच केलं होतं. म्हणजे मिनिमम तुमच्याकडे ज्या काही गोष्टी उपलब्ध असतील त्याचाच तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. आणि नंतर मग हे आहे, पैसे असतील तर निश्चितपणे करायला पाहिजे. मग तुमचा इंटरेस्ट त्यात टिकतोय की नाही, तुम्हाला ते परत कंटिन्यू जमतंय की नाही, त्यामुळे सुरुवातीला खर्च जास्त करू नये. अगदी तुम्ही भंगारमधनं पत्र्याची पानं, भंगारमधनं स्टील जरी घेऊन आला, थोडंसं इकडं तिकडं करून तुम्हाला एखादा चांगला जर वेल्डर किंवा चांगला तो मेकॅनिकल भेटला त्याच्याकडनं तुम्ही बनवून घेतलं तरी सुद्धा चालेल, असं माझं एक सांगणं आहे. तुमचा खर्च किती झाला मग शेडवर? साधारणपणे मी सुरुवातीला खर्च तसा काहीच नव्हता, कारण बांबू माझ्याकडे होते आणि फक्त पत्रे होते. ते पत्रे पण मी भंगारमध्ये घेतले होते. साधारणपणे साधारण 1.25 लाख रुपयामध्येच मी सगळं शेड उभं केलं होतं. तुम्ही माझे पत्रे पण बघा, पत्रे भंगारमध्येच पत्रे आहेत. आणि मग जसं जसं वाढत जाईल तसं त्यातले देतील पैसे तसे थोडे थोडे मी टाकत गेलोय. आणि लांबी रुंदी किती? लांबी साधारणपणे एक 150 फूट लांब आहे आणि साधारणपणे एक 30 फूट रुंद असं आहे शेड माझं. आता एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये येते की आपण शेळी मेंढी पालन करत असताना योग्य जातीकडे गेलं पाहिजे. तर तुमच्या फार्ममध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या मेंढी शेळी? महाराष्ट्रामध्ये दख्खनी मेंढी म्हणून जी आहे, तुम्ही बाळूमामाची मेंढरं कधी बघितलं असेल, त्याच्यामध्ये काळी छोटी असणारी मेंढर ती दख्खनी मेंढी आहे. ती मुळामध्ये तिचा मूळ जो वंश आहे तो ह्या भागातला आहे, महाराष्ट्रातला दुष्काळी भाग आणि कर्नाटकाचा भाग. त्या मेंढीला क्रॉस करून एक माडगा नावाची जात तयार केलेली आहे माझ्याकडे. ती दख्खनी मेंढी आणि माडगाचा मेल ह्याच्यापासून तयार झाल्याचं क्रॉसचं ब्रीड आहे. त्याचं कारण असं आहे की दख्खनी मेंढी असताना काटक अतिशय असते आहे, ती कुठल्याही वातावरणामध्ये टिकू शकते, तिची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली आहे. आणि त्याच्यावर जो माडग्याचा मेल मी क्रॉस करतो त्याचं कारण असं आहे की त्या माडग्यामध्ये ते देखणे पण आहे, त्याला देखणे पण आहे, पांढऱ्या रंग असतो, वजन चांगलं वाढतंय त्याचं. आणि त्याची ॲज कम्पेअर टू दख्खनी मेंढीपेक्षा थोडी रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. पण ह्या दोन्हीचं क्रॉस केल्यामुळे वजन पण चांगलं वाढतंय, त्याची सुदृढ पण राहते, दिसायला पण देखणं जनावर दिसतंय. असं मी दख्खनी मेंढी आणि माडग्याचं असं क्रॉस करून तयार केलेले मेंढ्या आहेत. थोड्या काय आहेत ते प्युअर मार्गे आहेत, पण बऱ्यापैकी क्रॉस मधलेच आहेत मेंढ्या. असं क्रॉस ब्रीडिंग केल्यानंतर काय काय फायदा मिळतो आपल्याला? क्रॉस ब्रीडिंगचा हाच फायदा सांगितलं तुम्हाला. तर दख्खनी म्हटलं तर प्युअर दख्खनी म्हटलं तर दिसताना ती काळी आहे, जास्त वजन वाढत नाही, तिचं उंची वाढत नाही, पण तिच्यामध्ये चांगली गोष्ट आहे त्याला दूध चांगलं असते, तिची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. आपल्याकडे जवळजवळ 42-43 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाते सध्या, ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा चांगली टिकते ती. आणि माडग्या तिला क्रॉस केल्यामुळे माडग्याची उंची चांगली आहे, तिचं दूध चांगलं आहे, वजन चांगलं वाढते, दिसायला जनावर देखणं दिसते. हे माडग्याचे काय गुण आहेत. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ज्या मेंढ्या तयार होतात त्या दोन्हीचे गुण असल्यामुळे ते चांगलं चालतं. आणि शेळ्यांचे कोणते जाते? आणि शेळ्यांच्या अशा काय नाही, माझ्याकडे एक साधारणपणे उस्मानाबादीच्या 2-3 शेळ्या सुरुवातीला होत्या. आणि त्या शेळ्यात आणि 2-3 मला माझ्या सांगितलं तसं एक मित्रांनी 2 बिटल क्रॉस आणि राजस्थानमधली ती सिरोयची अशा दिल्या होत्या. मेल आहे तो माझ्याकडे बोकड आहे, तो साधारणपणे बिटलचा आणि सिरोईचा क्रॉस आहे, त्यातनं तयार झालेली पैदास आहे ती, असं स्पेसिफिक नाही. पण माझं तरी पण असं सांगणं राहील की आपल्याकडची असणारी उस्मानाबादी शेळी आहे ती खूप चांगली आहे, तिचं दूध चांगलं आहे, तिची असणारी पिल्लांची वाढ चांगली होते, पिल्लंसुद्धा चांगल्या प्रकारे देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये की जो प्रॉब्लेम येतो ते माज वेळेवरती जाणं. तुम्ही बाहेरचे ब्रीड आणताय, मला माहीत नाही मी कधी बाहेरचे ब्रीड, पण हे सगळे इथलेच ब्रीड तयार केलेले आहेत, ते वेळेवरती माझावरती येणं आणि वेळेवरती तिनं गाप जाणं आणि गर्भधारणा होत असताना परत ती उलट नाही पाहिजे, अबॉर्शन नाही झालं पाहिजे. ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत
त्या महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये ज्या शेळ्या मेंढ्या तयार होतात त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स कमी राहत आहेत. त्यामुळे शक्यतो आपण ह्याच शेळ्या किंवा ह्याच मेंढ्या पाळाव्या असं मला वाटतंय. आता नवीनच्या जे या व्यवसायात उतरणार असतील त्यांना तुम्ही काय सांगाल की शेळी किंवा मेंढी घेताना कोणत्या ब्रीडच्या घ्याव्या किंवा कशा घ्याव्या त्यांनी? शेळी किंवा मेंढी घेत असताना सुरुवातीला तुम्ही एकतर पहिल्यांदा एकदम जास्त प्रमाणामध्ये आणू नका. तुमची कॅपॅसिटी किती आहे बघा. म्हणजे आर्थिक तर आलंच, पण त्याच्यावर तुम्ही किती सांभाळू शकता. दिसत असलं इझी, जोपर्यंत व्यवस्थित चाललंय तोपर्यंत खूप बरं वाटतं. पण चुकून जर तुमच्या गोठ्यावरती मर व्हायला लागली, तुमच्या गोठ्यावरती काय सारखी जनावर आजारी पडायला लागली, पण ते नको होतं. सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स तुम्हाला पाहिजेत. तुम्ही बाहेरून वगैरे आणण्यापेक्षा तुमच्या असणाऱ्या लोकलच्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्याकडनं तुम्ही जनावरं खरेदी करावी. आणि ती पण खरेदी करत असताना 2-4च जनावरं आणावी. आणि ती आणल्यानंतर त्यांना स्ट्रेस असतो, थोडा स्ट्रेस मॅनेज होईपर्यंत, ती थोडीशी सेट होईपर्यंत लगेच दुसरी जनावरं नको आणू नयेत. आणि जरी जनावरं घेतली, नवीन जनावर, तर नवीन जनावरं लगेच पहिल्यांदा जुन्या जनावरांमध्ये मिक्स करू नये. त्याचं कारण असं की त्याला काय आजार असतात किंवा त्याला आजार नसले आपल्या जनावर काय असतात, जंतू संसर्ग, ह्या संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणामध्ये पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीचा काळ तुमचा कसा गेला, म्हणजे सुरुवात केल्यानंतर तुम्ही? सुरुवातीला खूप संघर्ष होता, सांगितलं तसं तुम्हाला. आताच मी सांगितलं. पहिल्यांदा काय झालं की आम्हाला मेंढ्या तर नवीन होत्याच, पण मेंढ्या नवीन असताना त्याची डिलिव्हरी कशी करायची तेवढं ज्ञान नव्हतं. त्यामुळे बऱ्याच वेळा पिल्लं काय व्हायची, अर्ध पिल्लू बाहेर यायचं, अर्ध पिल्लू आत राहायचं, गुदमरूनच बरीच पिल्लं मिली. त्यामुळे तुमच्याकडे एक एक्सपर्ट माणूस डिलिव्हरीच्या वेळेला जो काय त्याचा 1-1.5-2 तासाचा पिरियड असतो ते तुम्हाला कळलं पाहिजे. शेळी थोडी ओरडते रे, मेंढी याच्यात ओरडत नाही, फक्त ती फिरत असते किंवा काय, तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी काय निसर्गानं देवाने दिलेली ज्ञानेंद्रिय आहेत, तुमचे डोळे असतील, तुमचे कान असतील, तुमची त्वचा असेल, ह्या ज्ञानेंद्रियांचा तुम्हाला चांगला वापर करता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही शेळी मेंढ्याला हात जरी नाही लावला तरी चालेल, पण तुमचं 1 तासभर तुम्ही तिथं उभं राहून त्यांचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. मला त्याचा असा फायदा होता की आम्ही पेशंट बघत असताना रोज आम्ही जवळजवळ 150-200 पेशंट बघत असतो. त्या पेशंटच्या प्रत्येकाची माहिती घ्यायची, त्याला विचारायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्याकडे बघायचं. सेम पॅटर्न मी जनावरांमध्ये वापरतो. प्रत्येक जनावराला मी 5-10 मिनटं वेळ देतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो. मी जर त्याला हात लावत नसलो, बघत नसतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो. ते चालतंय कसं, ते खातंय का, ते रेवंत करतंय का, ते उठतंय कसं, बसतंय कसं, त्याच्या कानाला हात लावून बघायचा, त्याच्या थोडंसं तोंडामध्ये हात घातला तर आपल्याला त्याचं टेम्परेचर करतं. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही जर बघितल्या तरी सुद्धा बरंच तुम्हाला कळू शकतं. आणि हे तुम्हाला कुठं थेरॉटिकल नॉलेज किंवा कुठं पुस्तकात ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. हे कळण्यासाठी तुम्हाला स्वतःच त्याचा प्रॅक्टिकल अनुभव घ्यायला लागणार आहे. आणि प्रॅक्टिकल अनुभव घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता मला सांग की या व्यवसायामध्ये प्रामुख्याने कोणत्या अडचणी असतात आपल्यासाठी? सगळ्यात महत्त्वाची ह्या व्यवसायातल्या अडचण म्हणजे आपल्याला वैद्यकीय खर्च जो आहे, मेडिसिनचा खर्च आहे, जो गोठ्यावरती होतो तो कमी करता आला पाहिजे. त्यासाठी ज्यावेळेला बंदिस्त तुम्ही करत असता त्यावेळेला गोचिड आपल्याला खूप त्रास देतो. माझ्याकडे जवळजवळ 5-6 पिल्लं मधल्या काळामध्ये गोचिडनं सुद्धा दाखवली. तर गोचिडला सगळ्यात बेस्ट, मी सगळ्या प्रकारचे औषध वापरून, पण सगळ्यात बेस्ट पर्याय तुमच्याकडे 10-20 तरी कोंबड्या पाहिजेत. त्या कोंबड्या ज्या वेळेला त्या तुमच्या गोठ्यामध्ये फिरतील, माझ्याकडे मध्ये 7 आली ती, आणि त्याच्यामध्ये कोंबड्या बऱ्याच मेल्या. पण ज्यावेळेला माझ्या गोठ्यावरती कोंबड्या होत्या त्यावेळेला गोचिडचा कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि जशा कोंबड्या नव्हत्या त्यावेळेला गोचिडचा प्रॉब्लेम, बरेच प्रकारचे औषधं वापरली परंतु गोचिड काही कमी आले नाही. पण कोंबड्या तुमच्या फार्मवरती जर तुमचा 50 शेळ्यांचा किंवा 50 मेंढ्यांचा जर फार्म असेल तर 20 तरी तुमच्याकडं कोंबड्या पाहिजेत. त्या कोंबड्या अजिबात गोचिड ठेवत नाही, अगदी वेचून सगळे गोचिड करतात. म्हणजे एक असं ते जीवनचक्र आहे. एक झालं. आणि दुसरं त्याच्याबरोबर मग वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, मी कुठलं असं ब्रँड म्हणून सांगणार नाही, पण वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मिळतात. कमीत कमी 15 दिवसांनी एकदा तुम्ही ती फवारणी करून घेतली पाहिजे तुमच्या गोठ्यामध्ये. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तुमचं जे आपल्याकडं डिवर्मिंग आहे, डिवर्मिंग म्हणतो, जे जंतनाशक म्हणतो, तो जंतनाशकाचा वापर तेवढा शेतकऱ्यांच्याकडे होताना दिसत नाही. ती बरेच भीती असती, मग त्या गाभ गेलेल्या उलटतील, त्यांचं ॲबॉर्शन होईल किंवा असं होईल तसं होईल. पण तुम्ही तुमच्या असणाऱ्या लोकल डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही छोटी जनावरं असतील त्याचं आम्ही महिन्याला डिवर्मिंग करतो, मोठ्या जनावरांचं 6 महिन्याला करतो. गर्भधारणा ज्यांची झालेली आहे त्यांची गर्भधारणा होताना आणि एकदा व्यायचेवाला, असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये डिवर्मिंग करत असतो. पण ते आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं करतो. डिवर्मिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जंतनाशकाचा व्यवस्थित योग्य पद्धतीने वापर केला तर तुमच्या गोठ्यावरती औषधच कुठलं लागायची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मिनरल मिक्सरचा वापर बंदिस्त किंवा चराव ज्या फिरत्या मेंढ्यात आहेत त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण करावा. कारण थोडंसं आता जमिनीचा पोत बदलला आहे,
निसर्ग बदलला आहे, त्यामुळे थोडंसं मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता ही शेळ्या मेंढ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये वेळेवरती गाब न जाणे, केस भरभर कमी होणे किंवा पिल्लांची वाढ जास्त चांगल्या प्रकारे न होणे, हे टाळण्यासाठी बाकी काय नाही वापरलं चालेल, मग तुम्ही मिनरल मिक्सचर चांगलं वापरलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, थोडंसं खाणं पिणं कमी जास्त झालं तरी चालतंय, पण पाणी जे आहे ते जनावराला मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायला मिळालं पाहिजे. ह्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर शक्यतो काय प्रॉब्लेम येत नाही. मला सांगा की फिरस्ती करण्यापेक्षा असं बंदिस्त केल्यानंतर कसा फायदा आपल्याला मिळतो? निश्चितपणे बंदिस्त केलं जातं. काळ बदललाय. पूर्वीची गोष्ट 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट होती, मारान मोकळं होतं, जमीन धारणा क्षेत्र जास्त होती. आता लोकसंख्या वाढलेली आहे, जमीन धारणा क्षेत्र कमी झालेलं आहे, पाणी फिरलेलं आहे, इरिगेटेड लँड भरपूर झालेलं, लोक वेगवेगळी शेती करायला लागलेले. त्यामुळे आता पहिल्यासारखं कोण तुम्हाला तुमच्या शेतकरी कोण तुम्हाला बांधायला येऊन दिला असं मला वाटत नाही. आणि बघतोय आपण रोज महाराष्ट्रामध्ये अनेक बातम्या बघतो, मेंढपाळ इथं गेले मारहाण झाली, तिथं गेली मारहाण झाली. त्याच्यामध्ये निश्चितपणे एकच आहे की थोडंसं तुम्हाला चाऱ्यावरचा खर्च जो आहे तुमचा वाचतो, परंतु चाऱ्यावरचा खर्च जरी वाचत असला तरी रोज नवीन ठिकाणी भटकंती करायची, अनेक घटना घडतायत, ॲक्सिडेंट होत आहेत, बाकीच्या गोष्टी आपण बघतो किंवा हे होणार. आणि थोडंसं सोशल जे आहे, सामाजिक लाईफ त्याच्यामध्ये काय राहत नाही. धारणा क्षेत्र कमी झालेलं आहे, इरिगेशन वाढलेलं आहे, इरिगेटेड लँड वाढलेले आहे, वेगवेगळी पिकं लोक घेत आहेत, त्याच्याबरोबर कीटकनाशकांचं पण प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे तो एक धोका आहे. त्यामुळे शक्यतो करून हा व्यवसाय जो फिरस्ती व्यवसाय आहे तो बऱ्यापैकी आता कमी होत चाललेला आहे. आणि हे सगळे जे सांगितले त्याचे जे अपाय आहेत किंवा त्याच्यापासून होणारे जे काय दुष्परिणाम ते टाळायचे असले तर अगदी अल्पभूर शेतकरी असू दे, अगदी त्याला 25 गुंठे 30 गुंठे जमीन असू दे, तो सुद्धा शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकतो. जर दोघं नवरा बायको सातत्यानं चांगल्या प्रकारे काम केलं तर तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये म्हणजे 6 ते 7 लाख रुपये वर्षाचे तुम्हाला अगदी निवांत टॅक्स फ्री मिळू शकतात. इतका चांगला व्यवसाय हा, असं मला वाटतं. यामध्ये आपण बघतो की काही मॉर्टॅलिटीचं पण प्रमाण वाढताना दिसतं काही सीझनमध्ये. तर योग्य सीझन कोणता आणि कोणत्या सीझनमध्ये आपण जास्त काळजी घेतली पाहिजे? मॉर्टॅलिटीचं प्रमाण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ह्याच्या आधी कधी थंडीचा सीझन म्हणजे चांगला सीझन असायचा, कारण माझाच अनुभव तुम्हाला सांगायला म्हटलं तर थंडीच्या सीझन म्हणजे 7-8 कोकरं दगावली. त्यामुळे थंडीपासून काळजी घेण्यासाठी तुम्ही उबदारपणा ठेवला पाहिजे. अगदी तुमच्याकडे लाईट असेल तर एखादा जो आपण कोंबड्याच्या पिल्लाला वगैरे बल्ब सोडतो तसा बल्ब सोडला पाहिजे. आणि चांगला म्हणजे पहिल्यांदाच मी सांगितलं जनावर एवढं काटक आहे, त्यामुळे त्याला असं कुठल्या सीझनला झालं काय नाही हे नाही. फक्त थोडंसं पावसाळा जास्त असेल, पाऊस जर प्रमाण जास्त झालं तर थोडंसं मग त्याचं खाणं पिणं कमी येते. कारण मुळामध्ये हा प्राणी काय म्हणायचं आपलं ह्याच्यावरती तण आणि आपलं झाडपाला आहे ना, तो झाडपाल्यावर जास्त जगणारा प्राणी आहे. पाऊस पडला की तो झाडपाला वगैरे कमी होतो. त्यामुळे त्या थोडासा जर पाऊस जास्त झाला तर तेवढाच प्रॉब्लेम होतो, बाकी काय प्रॉब्लेम येत नाही. आणि ते जरी तसं झालं तर त्याची ताकद चांगली असल्यामुळे एवढा काय फरक पडत नाही असं मला वाटतं. त्यामुळे सीझन वाईज काय ह्या सीझन चांगला तो सीझन चांगला असं काय नाही ह्याच्यामध्ये. हे अगदी 24 तास चालू शकणारा व्यवसाय आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं तर अंडी आहे किंवा मांस आहे, दूध आहे, हे सगळे नाशवंत पदार्थ आहेत. ह्याच्यामध्ये कसं आहे, आज तुम्हाला बाबा नाही पटलं, आज तुमच्याकडे व्यापारी आला, त्या व्यापाऱ्याला तुम्हाला वाटलं की ह्या दराला मला मिळालं पाहिजे, ते दर तुम्हाला अपेक्षित नाही मिळाला तर तुम्ही एक 8-10 दिवस थांबला तर त्याच्यामध्ये लॉस काय नाही. उद्या त्याची वाढच होत्या, म्हणजे वजनामध्ये पण वाढ होते आणि बरोबर त्याच्या दरामध्ये पण वाढ होत्या. आणि चांगली गोष्ट अशी आहे की पुण्याचं मार्केट आपल्याला सातारा जिल्ह्याचं म्हणायचं म्हटलं तर कोल्हापूरचं आणि पुण्याचं कोकण किनारपट्टी पण आपल्याला जवळ, आणि पुण्याचं मार्केट एवढं मोठं आहे. तुमच्याकडे जर माल चांगला असेल, तुमची जर एकदा क्वालिटी चांगली असं कळलं तर जे काही मोठे मोठे हॉटेल्स जे पुन्हा ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधतात. म्हणजे मधला जो दलाल आहे, मधला जो व्यापारी आहे, त्याचा पूर्णपणे जो संपर्क आहे तो नष्ट होते आणि शेतकरी टू ग्राहक असं होत असल्यामुळे तुम्हाला 4 पैसे वाढून मिळतात. आता यामध्ये चारा व्यवस्थापन कसं आपलं? चारा व्यवस्थापनाचं म्हटलं तर मी 3 टप्प्यामध्ये चारा व्यवस्थापन करतो. माझ्याकडे शेती तेवढी काय जास्त नाही, पण माझ्याकडे एक 1.5 एकर फार्म आहे, त्याच्यामध्ये मी तुती लावलेली आहे. माझ्या परिसरात फिरलं तर दुसरी सुबाब लावलेली आहे. तिसरी गोष्ट लिंबाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत. ह्या सगळ्या प्रकारचा पाला जसा जसा उपलब्ध होईल तसा मी त्यांना घालत असतो. आणि त्याच्याबरोबर मी मोठ्या प्रमाणात सायलेज करून ठेवतो. मुरघास एक साधारणपणे 3-4 महिने पुरेल एवढं करून ठेवत असतोय. ते साधारणपणे करून ठेवलं की 4 महिने पुरेल एवढं करतो. असं 4 सीझनमध्ये मका आपल्याच परिसरामध्ये चांगली होती, मक्याचं ते करून ठेवतो, ते सुद्धा घालतो. त्यामुळे चाऱ्याचं व्यवस्थापन काय खूप अवघड गोष्ट आहे असं काय मला वाटत नाही. म्हणजे अगदी जरी तुम्हाला शेती जरी नसली तरी सुद्धा तुम्ही सायलेज जर मुरघास मोठ्या प्रमाणात बनवून ठेवलं तरी ती सुद्धा चांगल्या प्रकारे राहतात. ती शेळी खातच नाही मुरघास आणि मेंढी मुरघास खात नाही, काही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे अगदी जेवढं ते आंबल
जेवढं तुम्ही ठेवाल ते त्याला ज्याला आंबूस वास येतो, शेळ्या मेंढ्या अतिशय आवडीनं खातात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही मिनरल मिक्सचर जर मिक्स केलं तर त्याची तब्येत चांगली राहते, माझावरती पण वेळ होतात आणि दूध सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना फुटते. त्यामुळं सायलेजचं ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही फिरवणं किंवा ज्या शेतकऱ्यांना जमीन वगैरे नसेल त्याने वर्षातून 3 ते 4 वेळा जर सायलेज करून ठेवलं, मुरघास जर बनवून ठेवलं तर मुरघासावरती सुद्धा हा प्रोजेक्ट अतिशय चांगला चालतोय, अडचण काय नाही. दुसरी गोष्ट, थोडा कोरडा चारा सुका चारा असला पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष करून आम्ही तुरीचं जे भुसकट आहे ते तुरीचं भुसकट वापरतो. आणि तिसरी गोष्ट, जो काय उन्हाळी भुईमुग निघतो आता ह्या दिवसामध्ये उन्हाळी भुईमुग निघतो, उन्हाळी भुईमुगाचे जे वेल असतात ते मोठ्या प्रमाणात आणून ठेवायचे आणि ते पावसामध्ये सुकवून घालायचे. अशा प्रकारे काय रॉकेट सायन्स नाही वैरणीचं सुद्धा. वैरण सुद्धा ज्या तुमच्या जे भागामध्ये उपलब्ध आहे ती करू शकता. त्यात मक्याचा वापर जर केला, कडवाचा मक्याचा जर मुरघास केला तर जनावरांना त्याचा चांगला फायदा होतो असं मला वाटतं. खुराक काय काय ठेवतो तुम्ही? खुराकामध्ये आम्ही जास्त करून मका, सोयाबीन, जसं अवेलेबिलिटी होईल असं असते. म्हणजे मका आहे, सोयाबीन आहे, हरभऱ्याची चुनी पण वापरतो आम्ही, त्याच्याबरोबर ज्वारी वापरतो, ज्वारी जेव्हा दर कमी असतो ज्वारी वापरतो, बाजरी वापरतो. असं आहे, याचं फिक्स काय नाही. पण गुळाचं पाणी जे आहे, गुळाचं पाणी कंपल्सरी आठवड्यात 2 ते 3 वेळा ठेवतो. आणि दुभत्या ज्या शेळ्या आहेत, दुभत्या ज्या मेंढ्या आहेत त्यांना कंपल्सरी खुराक ठेवत असतो. आपण मगाशीच विषय घेतला की मॉर्टॅलिटीचा. मला सांगा की जे आजार येतात ज्याच्यामुळे दगावल्या जातात, शेळी असेल किंवा मेंढी असेल, तर ते आजारच आपल्या फॉर्ममध्ये येऊ नये म्हणून आपण दररोज कोणती काळजी घेतली पाहिजे? आजार येऊ नये यासाठी महत्वाचं तुम्हाला सांगितलं जंतनाशक जे आहे, डिवर्मिंग आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी, गोटा कंपल्सरी रोज 2 वेळा तरी साफ केला पाहिजे. जर तुमचा हे असेल तर शक्यतो गोटा अर्धा सिमेंटचा असावा, अर्धा मातीचा असावा. त्याचा फायदा असतो, जनावराला कधी ज्यावेळेला थंडी असते त्याला उपचार करण्यासाठी ते मातीमध्ये जाऊन बसतात, बाकीच्या वेळेला इकडून बसतात. आणि 15 दिवसातनं एकदा तुम्ही औषध फवारणी वेगवेगळी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या गोट्यामध्ये औषध फवारणी केलं पाहिजे. एवढं केलं आणि दुसरं कुठलं जनावर नवीन त्याचा संपर्क नाही आला तर शक्यतो संसर्गजन्य आजारच येत नाही. जंतनाशकच महत्वाचं आहे, तेवढं तुम्ही केलं तर मॉर्टॅलिटी आहे ना. दुसरा मी सांगितला मुद्दा, आता थंडी जास्त पडली त्याला माहिती लक्षात आलं नाही, थंडीमुळे जनावर दुखवली, पण आजार असा काय नाही, म्हणजे ते निमोनिया झाला त्यांना जास्त त्या बारक्या पिल्लांना, त्याच्यामुळे जनावर दुखवली. पण असा संसर्गजन्य गोट्यावरती आलाय आणि 4-5 जनावर किंवा 10-12 जनावर दगावली एकदम, असं कधीच झालं नाही. त्याचं कारण फक्त स्वच्छता, जंतनाशक आणि मिनरल मिक्सरचा वापर. आणि वॅक्सिनेशनचं कसं शेड्यूल? वॅक्सिनेशन शेड्यूल जे सरकारी दवाखान्यामध्ये आपले जे LDO जे आहेत ते देतात त्याप्रमाणेच करतो. त्यांना मी जून महिन्यामध्ये कॉल देतो, ते येतात, ते बघतात, सगळं त्यांच्याप्रमाणे करून देतात. ते जे शेड्यूल सांगतात तसंच देतो. आता त्याचं मला डिटेल तुम्हाला सांगते ना, आम्ही काय विचारत नाही, पण ते जे शेड्यूल देतात त्याप्रमाणेच आम्ही करतो. आम्ही एक्स्ट्रा वॅक्सिन वगैरे काय देत बसत नाही. या व्यवसायामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त खर्च हा कशावर होतो? ह्या व्यवसायामध्ये खर्च मी सांगितलंच, फक्त तुम्ही शेडचा जर खर्च नाही केला तर तुम्हाला खर्चच नाही, तुमच्या हातामध्ये ना. जनावरं किती घ्यायची, कशी वाढवायची, काय करायची. आणि जनावरं एकदम बाहेर आणून वाढवण्यापेक्षा तुम्ही थोडी थोडी जर वाढवत गेला तर खूप चांगल्या प्रकारे ते चालते. त्यामुळे अशा प्रकारे मला खर्च असा काय कुठलाच जास्त वाटत. म्हणून तर म्हटलं ना, गांधीजींनी त्यासाठीच म्हटलं ना, शेळी मेंढी म्हणजे गरिबाची गाय आहे किंवा गरिबाची लक्ष्मी आहे. आमच्या भागामध्ये प्रत्येक, या परिसरामध्ये, मानदेशामध्ये प्रत्येक माणूस, सर्वसामान्य माणूस किंवा प्रत्येक अल्पभूधार शेतकऱ्याची ही खऱ्या अर्थानं लक्ष्मीच आहे. आणि एखादी बँक सुद्धा तुमचे कदाचित पैसे बुडवेल. बँकेत तुम्ही गेला, शनिवार रविवारी गेला किंवा मार्च एंडला गेला तर बँकेचे मॅनेजर सुद्धा तुम्हाला सांगतात आज आता देऊ शकत नाही बा पैसे. पण ह्या शेळीचं आणि मेंढीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, तुम्ही झोपून तुमच्याकडे जर 5 जनावर असेल तर कायम तुमच्या उशिराला 1.5 लाख रुपये असल्यासारखं आहे. तुमच्यावर कसलंही संकट येऊ दे, त्या संकटामध्ये ही तुम्हाला मदत करणार जनावर आहे. गाय असेल, म्हैस असेल, तुम्ही समजा गाय घेतली, गाय व्याल्यानंतर तिला एकच महिना तिचा दर आहे, त्यानंतर तिचा दर 50% कमी होणार आहे. पण ही वेली तर दर जास्तच आहे, पण वेल्यानंतर दर कमी होत नाही, दर हिचा वाढतोय. कधी पण बाजारात घेऊन जा, ह्या जनावराला कायम दर आहे. त्यामुळं हे खऱ्या अर्थानं गोरगरीब शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची ही लक्ष्मी असं मला वाटतं. बाहेर आपण बघतो की काही ठिकाणी असे फार्म चालू होऊन पण बंद होतात. त्याचं कारण म्हणजे कसं आहे की मोठ्या प्रमाणात मी बघितलं, आमच्या जवळपास पण बरेच फार्म आहेत. बाहेर चाललेले ब्रीड काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या आणायच्या. विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्या बाजारात गेला तर तुम्हाला 50 आणि 100 शेळ्या एका वेळेला मिळणारच नाहीत. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक दुसरी दुर्दैवाची गोष्ट आहे की ब्रीडिंगवरती तेवढं काम होत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, शेळ्याची जेवढी माझ्याकडे पिल्लं झालेत ती सगळी पिल्लं मी ठेवल्यात आणि पिल्लं सुदृढ आहेत. आणि मी एकच शेळी बाहेर आणली, तुम्हाला सांगितलं ती, त्या शेळीचं पिल्लं म्हणजे एकतर मुळामध्ये शेतकरी चांगली शेळी कोण विकत नाही, कारण ती लक्ष्मी जी आपली, कधी त्याला अडचण असेल तुमचं नशीब आहे, तुम्ही बाजारात गेला आणि चांगली शेळी मिळाली. परंतु ज्या काय शेळ्या मेंढ्या आहेत त्या तुम्ही बाहेरनं लोक आणताय, एकदम आणताय,
राजस्थानला जातात आपली लोक, पंजाबला जातात, एकदम म्हणतात एकदम मोठा फार्म करायचा. ज्याला खरंच व्यवसाय करायचा, स्कीम बिम करायची असली ती वेगळी गोष्ट आहे, पण जरा खरंच व्यवसाय करायचा आहे, आपली उपजीविका करायची आहे, त्याने थोडं 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 करतच हा वाढवतो व्यवसाय. अगदी 5 शेळ्यापासून सुरुवात करा, तुमचा 3 वर्षामध्ये 50 शेळ्यांचा, चांगल्या क्वालिटीच्या 50 शेळ्यांचा फार्म चांगला होतोय आणि त्याच्यावरती तुमची उपजीविका अतिशय चांगली चालते. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये फार्म करायला गेला की 100% फेल्युअर आहे. हे हळूहळूच करत जा. बरं. आणि एका दंपत्याची किंवा एका कुटुंबाची 50 शेळ्यापेक्षा जास्त शेळ्या सांभाळायची कॅपॅसिटी नाही. कारण शेवटी ते प्राणी जरी असला, आपला वर्ग जो असतो शाळेचा तो किती 50ची तुकडे असते ती किंवा 40चीच असते, तसं सेम आहे ह्याच्यामध्ये, वेगळं काय नाही. त्याला वेळ दिला पाहिजे ना. एक माणूस किंवा 2 माणसं जास्तीत जास्त तेवढाच वेळ देऊ शकताय, त्याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. मग ते वैतागून जातो माणूस. शेवटी माणसाला समजा वेळ देऊ नाही म्हणतात मेंढीला काय वेळ द्यायला लागत नाही. वेळ प्रत्येकाला द्यावा लागतो. टाइम इज द मनी. वेळ म्हणजेच पैसा आहे, तुम्हाला द्यावाच लागतो. त्यामुळे असं कोणी भ्रमात राहू नका की ह्याला वेळ द्यावा लागत नाही. फक्त वेळ इतर व्यवसायापेक्षा वेळ कमी द्यावा लागतो. किती द्यावा लागतो? साधारणपणे सकाळचे 4 तास, संध्याकाळी 4 तास तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट जरी करायला नसलं, तुमचं ऑब्झर्वेशन आहे, 40 मेंढ्या जर तुम्हाला बघायच्या असल्या, प्रत्येक मेंढीला 5 मिनिटं वेळ द्यायचं म्हटलं तर किती वेळ जातोय बघा तुम्ही. 200 मिनिटं झाली, द्यावं लागेल ना तेवढा वेळ. ठीक आहे, एकदा तुम्ही त्यांच्या कंटिन्यू संपर्क झाल्यावर तेवढा वेळ लागत नाही, परंतु सुरुवातीला तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो. आता एखाद्याला सुरुवात करायची, नवीन तरुण एखाद्या व्यवसायामध्ये उतरायचं म्हटल्यावर एक प्रश्न त्याच्यासमोर असतो, ते म्हणजेच आर्थिक नियोजन, आर्थिक गणित कसं बसवायचं. तर लोन काढून आपण सुरुवात करावी का या व्यवसायाची? शक्यतो लोन काढून करू नये, लोन काढून करू नये असं माझं मत आहे. पण जर करायचेच असेल तर शेडवरती जास्त खर्च करू नका. तुम्ही जनावरांच्यावर जास्त खर्च करा. जनावरं चांगली घ्या, जनावर तुमच्या परिसरातली बघून घ्या. आपल्याकडे एकदम पैशात आपण एक्साइटेड असतो, हायपर असतो, तरुणांचा असा आहे, त्याला काय करून काय नको असं होतं. कळलं, असा जेवत करू नका. हे पॅनिक इमोशनल होऊन करायच्या गोष्टी नाहीत. प्रॅक्टिकली जा, बघा, 4 बाजार फिरा, 4 शेतकऱ्यांना बघा, ज्यांनी 10-20 वर्ष व्यवसाय केला त्यांच्या संपर्कात राहा आणि मग निर्णय घ्या. गेलाय बाजारामध्ये, पैसे एकदम खिशात आले, ती बँकेची माणसं मागल्या, अहो घ्या लवकर, ते आम्हाला बिल्ल मारायचं आहेत आणि ते आम्हाला फोटो काढायचा आहे, ते असा अजिबात करू नका. शिस्तीत दमानं जरा विचार विनिमय करून 4 चांगल्या माणसाचा सल्ला घेऊनच हे करा. ज्या एका कुटुंबाला चांगलं जगायचं आहे, आपल्या घरामध्ये राहून मुंबई पुण्याला जाऊन तिथं माथाडीचं काम करायचं, तिथं रंगाचं काम करायचं, तिथं रिक्षा चालवायची, गायात राहायचं, काय आपल्या कुटुंबापासून लांब राहायचं, मग त्यापासून मानसिक आरोग्य खराब होतं, शारीरिक आरोग्य खराब होतं. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या कुटुंबावर राहून तुमच्या गावात, तुमच्या भागामध्ये हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. विशेष करून महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये, कोरडवाहू भागामध्ये हा व्यवसाय अतिशय चांगला आहे असं मला वाटतं. एक महत्त्वाची गोष्ट मध्ये आपण एक घेतलेली की त्यामध्ये तुम्ही म्हटला की संयम असणं महत्त्वाचं आहे. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? संयम पाहिजेच. तुम्ही असं गेलाय बाजारामध्ये, कसं आता मीच फसलो. प्रत्येकाला कसं वाटतं की लगेच आपल्याला यश मिळावं, लगेच पैसा मिळावा असं वाटतं. अगदी मी 5-6 वर्ष व्यवसाय करत असताना सुद्धा मी फसलो असं म्हणता येणार नाही. कसं असतं, एकदम शेळी दिसायला देखणी दिसत होती, 2 पिल्लं खाली होती, कास चांगली होती, आम्ही शेळी घेऊन आलो. परंतु त्या शेळीची सवय अशी होती की ती फिरती शेळी होती. आम्ही तिला डायरेक्ट बंदिस्त केली. आता तुमच्या माझ्याकडे फोटो नाही ती दाखवला, इतकी देखणी शेळी होती. 27,000 रुपयाला काहीतरी शेळी घेतली मी, 2 खाली बोकड्यात म्हटल्यानंतर. पण आमच्या शेडवरती आल्यानंतर आमच्या फार्मवाल्या ती शेळी एकदम खराब व्हायला लागली. का आम्ही त्या शेतकऱ्याला फोन केला, ती फिरवायला लागते तिला म्हणून सांगितलं. म्हणजे असं आहे, आम्हाला ती दिसली बरी, एकदम छान वाटली असं नाही. ते तुम्ही ती चौकशी करा कशी आहे काय. आणि शक्यतो शेळ्या घेत असताना तुम्ही ज्या भागामध्ये तिथनं 50-25 किलोमीटरच्या आसपासच्या शेळ्या घ्या. म्हणजे त्या परत शेतकऱ्याला तुम्हाला संपर्क करता येईल, तिच्या काय खोडे असतील, तिच्या काय चांगल्या गोष्टी असतील, तुम्हाला माहिती करून घेता येईल. आणि काय अडचणी ते बाबा त्याला परत देता येईल. थोडे जर तुमचे चांगले रिलेशन असतील तर त्याच्याऐवजी दुसरी घेतात. त्यामुळे शक्यतो तुमच्या परिसरातल्याच घ्या असं माझं सांगणं आहे. आता प्रजनन व्यवस्थापन कसं असतं आपल्या फार्म? प्रजनन व्यवस्थापन अगदीच सोपी गोष्ट आहे. तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. तुम्ही मिनरल मिक्सचर मी सांगितलं आणि जंतनाशक, ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित दिल्या तुम्ही तर वेगळं असं काही विशेष प्रजनन करायला लागत नाही. एका फक्त शेळीनं आम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष दमवलं. आम्ही 2-3 वेळा म्हटलं विकूया, पण इतकं ब्रीड चांगला आहे, ती शेळी खूप मोठी आहे. थोडासा वेळ घेतला, पण चांगली गोष्ट ज्यावेळेला वेली त्यावेळेला तिला पिल्लं झाली 2 आणि पिल्लं सुद्धा एकदम मोठी झाली. जवळजवळ त्या पिल्लांचं 3-3.5 महिन्यामध्येच 12-12 किलो वजन झालं. हा, म्हणजे थोडं लेट जरी झालं, आम्हाला 1 वर्षभर त्या शेळीने दमवलं, पण लेट झालं तर पिल्लं एवढी मोठी झाली आणि त्याचं चांगल्या प्रकारे हे असल्यामुळे सगळं. त्यामुळे प्रजननाला असं काय करायची गरज नाही. पण जर एखादी शेळी तुम्हाला दमवत असेल, ती जर जात नसते, डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांची माहिती घ्या, काय कमी पडते ते बघा. आणि त्यातनं जर नसेल तर जास्त विचार न करता पडदिशीच ती सेल आउट केलेली चांगली, सगळ्यात चांगला.
एखादा तरुण किंवा कोणी पण या व्यवसायात उतरायचं ठरवलं किंवा कोणत्या पण व्यवसाय उतरायचं ठरवलं तर तो असा ठरवून जातो की आपण काही काम करायचं नाही, आपण एक कामगार ठेवायचा आणि आपण नुसतं बघून देखरेख करायची. तर या कोणत्या पण व्यवसायामध्ये आपण उतरताना स्वतःला येणं किती महत्त्वाचं आहे त्यामध्ये? नाही नाही, स्वतःला यायला पाहिजे. मी सुद्धा असंच की कामगार ठेवू असं करू असं होत नाही. तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे. कामगार काम करतात, अगदी आपण दुसरीकडे काम करायला गेलो तर काम करतोच की, परंतु तरी सुद्धा कसं असते की आपलं लक्ष असणं हे महत्त्वाचं असते. कसं एका माणसानं बघणं आणि 2 माणसानं बघणं निश्चितपणे फरक पडत असतो. त्यामुळे कामगारांचे तुम्ही मेकॅनिकल वर्क त्याच्याकडनं करून घ्या, परंतु टेक्निकल गोष्टी त्यातल्या त्या तुम्हाला त्यातलं बेसिक नॉलेज असलंच पाहिजे. आणि चांगली गोष्ट आहे तुमच्यासारखे यूट्यूबर आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत, ते आमच्यासारख्या लोकांच्यावर पुसतात. खऱ्या ह्यातल्या काही अडचणी आहेत, खरे काय चांगल्या गोष्टी आहेत, ह्या लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न करताय. त्यामुळे चांगली माहिती मिळते. अशा तुमच्यासारख्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात संपर्कात लोकांनी राहावं, ते चॅनल सबस्क्राईब करावे आणि तुमच्यासारख्या लोकांच्याकडे अजून माहिती घ्यावी असं मला वाटतं. मला सांगा की आता हे संपूर्ण झालं पूर्ण फार्मविषयी. विक्रीचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? विक्रीचं नियोजन तुम्हाला सांगितलं. आपल्याकडे कसं असते की खंडोबाची यात्रा झाल्यानंतर पुणे भागामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा सुरू होतात. ते तुम्हाला तसं मॅनेजमेंट जमली पाहिजे. आपल्या परिसरात काय चाललंय, आपल्या परिसरात यात्रा कधी येते, चैत्र पाडवा झाल्यानंतर आपल्या परिसरात यात्रा सुरू होतात, त्याला थोडंसं वाढतं. आता अधिक मास चालू झाले आता सध्या, ह्या अधिक मासामध्ये तेवढं प्रमाण कमी असते. हे तुम्हाला अशा गोष्टी कळाल्या. दिवाळी सण झाल्यानंतर आपल्याकडे यात्रा सुरू होतात, कळलं का? आषाढामध्ये आपल्याकडे यात्रा असतात. ह्या पद्धतीने तुम्हाला मार्केटचा अंदाज घेऊन आपल्याला मॅनेजमेंट करता आली पाहिजे. कधी कधी काय होतं की धुलवड असते, धुलीवंदन आहे म्हणून लोक बराच वेळ माल टिकवून ठेवतात. मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माल येतो, इतक्या मोठ्या प्रमाणात जनावर येतात की एकदम दर पाडतात. त्यामुळे आपली एक स्वतःची मार्केटची लाईन तुम्ही तयार केली पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियाचा तुमच्यासारखे असणाऱ्या युट्यूबरचा चांगला वापर करून ह्या माध्यमातून तुम्ही जर तुमचे जे काय जनावर आहेत ती जर तुम्ही सोशल मीडियावर टाकली तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडे लोक चांगल्या प्रकारे येतात. मी तर सध्या गेली वर्ष झालं मार्केटमध्ये बाजारात जायचं बंदच केलेलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा चांगला वापर करून माझ्याकडे चांगले ब्रीडर शेतकरी चांगले येतात आणि इथनंच माझ्याकडे विक्री होत असते जागेवरनं. कटिंग मार्केट योग्य की ब्रीडिंगचं योग्य? पैसे कमवायचे म्हटलं तर तसं कटिंग मार्केट चांगलं आहे. तुम्हाला झटपट पैसे मिळतात, फास्ट मिळून जातात. ब्रीडिंगमध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजेत, ब्रीडिंगमध्ये तुम्हाला काम करावं लागतं, ब्रीडिंगमध्ये देखभाल जनावरांची तेवढी चांगल्या प्रकारे घ्यावी लागते. मग तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला त्यातनं नॉलेज असेल तर ब्रीडिंगवरती काम केलेलं चांगलं. ब्रीडिंग कधी पण तुम्हाला पैसे मिळवून देतो आणि ब्रीडिंग तुमची मोठ्या प्रमाणात ओळख पण करतो, तुमचं नाव होतं, कळलं का? शेवटी कसं आहे, माणूस काय करतो, कशासाठी करतो, पैसे तर पाहिजेत, पैसे भरून नाव पण पाहिजे. ब्रीडिंगमध्ये नाव तुमचं चांगलं होतं आणि हा भारत घडवण्यासाठी ब्रीडिंगचा फार महत्त्वाचा वाटा आहे. कारण हे पे बॅक टू सोसायटी आहे. समाजाला काहीतरी तुमचं देणं आहे. तुमच्यात एखाद्या उद्याच्याला 2-3 हे शेळी मेंढी व्यवसाय करणारे शेतकरी तयार होत आहेत आणि हे एक प्रकारे देशाची सेवाच आहे, कळलं का? आणि मग जर तुम्हाला ते शक्य नसेल, तेवढा वेळ तुम्हाला देणं शक्य नसेल तर मग हे आपलं कटिंगचं मार्केट कधी पण चांगलं. आपलं जास्त कुठं जातं कटिंगलाच? माझं सध्या कटिंगला जास्त जातंय, कारण तेवढा वेळ आमच्याकडे नाही आहे. आणि कटिंगचं आम्हाला पुणे जवळ असल्यामुळे, कोल्हापूरचं मार्केट जवळ असल्यामुळे कटिंगचे जे व्यापारी ते आमच्याकडे येतात आणि ते घेऊन जातात. कटिंग साधारणतः रेट कसा असतो आपल्याला? साधारण रेट आम्ही किलोला 400 रुपयेपर्यंत किलोने देतो. जागेवरती वजन करून ठेवतो, 10-12 किलोचं आहे तर त्याप्रमाणे देतो आम्ही. एक महत्त्वाचं असतं की त्यामध्ये आपल्याला वजनवाढ योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. हायेस्ट वजनवाढ कुठलं झालेलं होतं आणि कसं त्याचं? शेळीपेक्षा मेंढ्यांच्या मध्ये वजनवाढ पिल्लांची चांगली होत्या. जवळजवळ आम्ही 40 किलोचे बकरे अगदी 6 महिन्यामध्ये करून विकलेले आहेत. बरं. हां, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी परत सांगितलं तसं जंतनाशक आईला पण आणि बाळाला सुद्धा, पिल्लाला सुद्धा, दोघांना सुद्धा जंतनाशक वापरायचं. आणि दुसरे खुराकामध्ये मी सांगितलं तसं खुराक टप्प्याटप्प्याने वाढवत जायचं. एकदम तुम्ही जास्त खुराक पडला तर ते नाही, त्याचं वजन कसं वाढते त्याप्रमाणे वाढवते. त्यामध्ये महत्त्वाचं करून मक्का, हे सोयाबीन, गहू थोडासा वापरतो आम्ही, ज्वारी आणि बाजरी असं मिक्स करून मिनरल मिक्सर त्याच्याबरोबर टप्प्याटप्प्यानं अंदाज घेत वाढवत जायचं. आता आपल्याकडे कामगार आहेत, मला सांगा की कामगारांचा खर्च वगैरे ते सगळं मॅनेज करून आपल्याला खर्च आणि नफा हे कसं कॅल्क्युलेशन? साधारणपणे आता माझे कामगार माझ्याकडे आहेत, पण कामगार फक्त काय तो शेळी मेंढीसाठी स्पेशल असा कामगार नाही, तो बाकीच्या पण सगळ्या माझ्या फार्मची देखभाल करत असतो. पण साधारणपणे जर बघितलं, आता माझं काय बऱ्यापैकी कामगारांचे डिपेंड आहे. चारा पण बऱ्यापैकी विकतच आहे, पण साधारणपणे जर चारा तुमचा घरचा असेल आणि तुम्ही जर काम करणार असेल तर एक तुम्हाला 5 लाख रुपये वार्षिक
बेनिफिट व्हायला काय हरकत नाही. माझं ते प्रमाण कमी आहे. मला एक साधारणपणे 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न राहतं माझं, कारण माझं कामगार आहे, त्याच्यामध्ये चाऱ्याचा खर्च आहे, सगळ्या गोष्टी. पण जर तुमची घरची माणसं करत असली 50,000 रुपये निव्वळ नफा तुम्हाला राहिला काय हरकत नाही. विकतच्या चारा आपण करू शकतो. विकतच्या चारावर निश्चितपणे विकतच्या चारावरच परवडतो. तुमची जमीन ओढून ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं काय करण्यापेक्षा डायरेक्ट ऑर्डर दिली तो मुरघासवाला येतो, मुरघासच्या बॅगा तुम्हाला टाकून जातो, किंवा तुम्ही जाऊन बघा शेतकऱ्याकडं चांगला असणारा मका, तुम्हाला ज्या क्वालिटीचा मका पाहिजे तर मका बघायचा, तो प्लॉटवर जायचं, ते प्लॉटवर ठरवा, त्याला द्या, ते करून टाकतो. आपलं सगळं विकतच आहे. हो, बऱ्यापैकी विकतच आहे. 1 एकरमध्ये मी सांगितलं तर तुती थोडी सुबाबत आहे. म्हणजे साधारणतः किती टक्के येईल? साधारणपणे एक 30-40% चारा माझा आहे घरचा. असं 30-40% घरचा चारा. मला सांगा की आपण स्वतः एक डॉक्टर आहात, त्याचा फायदा आपल्याला इकडे कसा मिळतो? सांगितलं ना तुम्हाला मी डॉक्टर, मी जसे पेशंट बघत असतो त्याचप्रमाणे बारकाईने लक्ष देतो. आणि वैद्यकीय क्षेत्र असल्यामुळे माझे इथले जे काही LDO आहेत, आपले जे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी पण चांगला संपर्क असतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या डिस्कशनना त्यांच्यावर डिस्कस करून आम्ही इथंच बऱ्यापैकी फार्मवरती मॅनेज करतो. त्यामुळे निश्चितपणे फायदा होतो या गोष्टीचा. आता या व्यवसायाचं तुम्हाला पुढे जाताना भविष्य कसं दिसतंय, कसं असू शकतं पुढे? ह्या व्यवसाय भविष्य चांगलं आहे. आता बघा की एवढे सगळ्या गोष्टीचे दर पडलेत. पण कुठं पण जा तुम्ही, दिल्ली जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी, कुठं मटणाचा दर कमी झालाय किंवा दुधाचा दर कमी झालाय तुम्ही कुठं ऐकलंय का? अजिबात नाही. आणि खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रोटीनची चांगली मात्रा मिळते ह्याच्यामध्ये, त्यामुळं लोकांचा खाण्याकडे पण कल वाढलेला आहे. त्यामुळं हा व्यवसाय अतिशय फलदायी आहे, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आणि शासनानं सुद्धा थोडंसं सकारात्मक धोरण ह्या व्यवसायाविषयी ठेवलं तर अजून चांगला परिणाम दिसेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे एक्सपोर्ट आहे, अजून मला वाटतं एक्सपोर्टवरती बंदी आहे या मीटच्या, तर एक्सपोर्टचं पण जर हे चांगलं झालं तर अजून चांगले दिवस येतील या व्यवसायाला. आता या व्यवसायामध्ये तुमच्या जे जीवनात कोणते कोणते बदल झाले साधारण? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या व्यवसायामध्ये माझा मानसिक ताण कमी व्हायला बराच मदत झालेली आहे. कारण पेशंट बघत असताना, त्यांच्या संपर्कात राहत असताना, किंवा थोडासा नाही म्हटलं तरी आपल्या व्यवसायातून आपल्याला तेच काम करून स्ट्रेस येतो. पण संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळी मी इकडे येतो, त्यांच्या जनावरांमध्ये थोडं थांबतो. पेट थेरपी म्हणून बघितलं आपण, विशेष करून युरोप खंडामध्ये लोक कुत्री मोठ्या प्रमाणात पाळतात. तुम्ही बघितलं पेट थेरपी नावाचा एक प्रकार आहे. तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवरती सर्च केल्यावर बघितलं तर आपण पेट थेरपी करायला काय कुत्री वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाळू शकत नाही. आपण एखादं दुसरं कुत्रा आपण पाळतो आपले राखणदार म्हणून वगैरे, ठीक आहे. पण ह्या जनावरांच्या थोडं संपर्कात आल्यानंतर, त्यांच्यामध्ये मिसळल्यानंतर, त्यांच्याकडे बघितल्यानंतर निश्चितपणे आपला मानसिक थकवा कमी होतो. आणि मानसिक थकवा कमी झाला की त्याच्या शरीरावरती पण चांगला परिणाम होतोच, अशी ती गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मला समाधान मिळतंय. हे समाधान तुम्हाला विकत मिळू शकत नाही. कुणाला कशात समाधान मिळेल ते प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न असतो. तसं मला ह्या व्यवसायातनं, माझा पिढीजात व्यवसाय असल्यामुळे आणि ह्या मानदेशाची अर्थवाहिनी असल्यामुळं, मी इथल्या असणाऱ्या लोकांच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आणि त्यांच्यासारखे आपल्या असणारे संस्कृती जपण्यासाठी हे सगळं करतोय. मला मानसिक समाधान सगळ्याचं होतं. आणि मानसिक समाधान झाले की बाकीची अर्थप्राप्ती वगैरे त्याच्याबरोबर आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं मानसिक समाधान चांगली गोष्ट. आता आपल्या फॉर्मची अजून काय काय सुधारणा, तुमचं काय प्लॅन? अजून सुधारणा करायचं, सगळं ओबडधोबड आहे. तुम्ही आता बघितलंच, करायचं आहे ते थोडंसं चांगल्या प्रकारे करायचं. तुम्ही आता सांगितलं तसं की थोडंसं ते उंचीवरचे जे नवीन फार्म निघालेत, इलेव्हेटेड शेड म्हणायचं, तसं करायचं आहे. पण थोडं टप्प्याटप्प्यानं थोडंसं आता बघूया. गेल्या वर्षी थोडीशी मर वगैरे जास्त झाल्यामुळे थोडं मला पण नैराश्य आलं होतं. पण आता नंतरच्या लॉटनं मला चांगलं दिलं. आता परत मेंढ्या व्यायला सुरुवात झालेली आहे. आता हा लॉट जरा बरा झाला म्हणजे मग ह्यातनं झालेलं, कारण मी खिशातले पैसे काय त्यात टाकत नाही, ह्यातले आलेले पैसे त्यात गुंतवायचे आहेत. मग अशा पद्धतीने जर आलं तर नक्की इलेव्हेटेड शेडचा असा विचार आहे. आणि सेपरेट करणार आहात पुढे? सेपरेट करायचं इलेव्हेटेड शेड आणि शेळ्या मेंढ्या का? सध्या तरी ट्रायल अँड एररवरती शेळ्या मेंढ्या एकत्र तर काय नुकसान नाही, म्हणजे काय हे झालेलं नाही. तशी जर काही वेळ वाटली तर सेपरेट करू, बघा. जर मोठ्या प्रमाणात केलं तर करावं लागेल सेपरेट. आता आपल्या फॉर्मची कॅपॅसिटी किती आहे? आता आपल्या फॉर्मची 100ची कॅपॅसिटी आहे की 100ची आहे माझ्याकडे. आता 60 आहेत लाईव्हस्टॉक, 100ची कॅपॅसिटी आहे. दुसरं मी त्याच्याबरोबर काय करतो, आमच्या आटपाडीच्या बाजारामधनं साधारणपणे 3-4 महिन्याचे साधारणपणे 8,500 ते 9,000च्या किमतीची पिल्लं आणून ती 3-4 महिने सांभाळतो. आणि साधारणपणे एक 17-18 हजार रुपयाला ती पिल्लं परत विकतो. एका नगामागं मला 3,000 ते 4,000 रुपये प्रॉफिट राहतो. असे साधारण 100 सांभाळले तर 3-1 लाख रुपये राहतात. खर्चातला निम्मा झाला तर 1-1.5 लाख रुपये राहतात असे. म्हणजे ते पण एक चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये ते बघणं, ते बाजारात जाणं, त्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली मला शक्य होत नाहीत. पण जर वेळ असला तर तसं पण करत असतो मी. आणि तुम्ही जसं मगाशी म्हटलं की आपण पार्ट टाइम न करता फुल टाइम याकडे फुल टाइम केलं तर ह्या व्यवसायासारखा चांगला व्यवसाय नाही. कारण सुख आणि समाधान कशात असतं ते आपल्याला पद्धतीने शोधलं पाहिजे. पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये
दुसऱ्या कोणाची तरी जाऊन चाकरी करायची आणि 15-20 हजार रुपये कमवायचे किंवा मुंबई पुण्याला जायचं आणि तिथं भले तुम्हाला 1 लाख रुपये मिळत असतील पण तुम्ही दुसऱ्याचे नोकरच असताय. त्याच्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधी पण चांगला. हा व्यवसाय अतिशय चांगला आहे आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतं. पुढचं काय स्वप्न आहे तुमच्या व्यवसायातून? ह्या व्यवसायामध्ये एक महाराष्ट्राला दिशादर्शक असा एखादा पथदर्शी चांगला प्रोजेक्ट उभा करायचा जेणेकरून माझ्या माध्यमातून माझ्या ह्या प्रोजेक्टचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये असे प्रोजेक्ट उभे राहावेत. हाच एक माझा मोठा एक पुढच्या काळामध्ये हे असणार आहे. नवीन उतरणारे जे असतील त्या या व्हिडिओच्या शोधे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? निश्चितपणे शुभेच्छा. व्यवसाय करा. व्यवसाय अतिशय चांगला आहे. फक्त स्वतः करा. स्वतः केलं तर मात्र निश्चितपणे चांगला व्यवसाय आहे. मला सांगा की एक महत्त्वाची असते गोष्ट की व्यवसाय एखादा तरुण सुरू करतो, नोकरी सोडून सुरू करतो, पण त्याला प्रॉब्लेम कुठे येतो की परिवाराची साथ मिळत नाही, कुटुंबाची साथ मिळत नाही. मग त्याला कसं फेस केलं पाहिजे त्यानं? हे आमच्यासारख्या चॅनलचे जरा तुम्ही जास्त प्रचार केला पाहिजे. आमच्यासारख्या चॅनलचं आमच्यासारखे जे फार्म आहेत त्या फार्ममध्ये तर लोकांनी व्हिजिट केलं पाहिजे. प्रत्येक घरी असंच आहे की सगळ्याच काय बापाला त्या पोराचे विचार पटत नसतात आणि परत सगळी ग्रामीण महाराष्ट्रामधले सगळ्यात मोठा विषय म्हणजे शेळी मेंढी करतोय तर त्याचं लग्न कसं ठरायचं हा लई मोठा प्रश्न आहे. आता तो कसा सोडवायचा अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आई वडील तयार होत नाहीत. कुठल्या पोराला आई बापाला वाटत नाही की बाबा आपल्या पोरानं चांगलं होऊ नये. परंतु ह्या शेतीकडे बघायची दृष्टिकोन फार चुकीचा आहे. त्याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहे. आपल्याकडचं नैसर्गिक वातावरण, शासनाच्या वेगवेगळ्या काय गोष्टी असतील त्या आणि आपला बघायचा दृष्टिकोन हा दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत आहे. ह्याला आपण दृष्टिकोन बदलला तर अडचण काय येणार नाही. त्यामुळं तुमच्या चॅनलसारखे चॅनल जेवढं ह्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार सकारात्मक करतील तेच त्याला चांगलं आहे. मग आईवडिलांचा एकदा त्याकडे दृष्टिकोन बदलला की निश्चितपणे पोरंसुद्धा करतील चांगला आणि चांगला व्यवसाय. तर सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली आणि खूप सुंदररित्या त्यांनी कसा व्यवसाय केला पाहिजे आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये आपल्याला दिसते की ते शेळी पण करत आहेत, मेंढी पण करत आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे मेंढी शेळी पालन ते करत आहेत. सर खूप खूप आभार आहे तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासुद्धा चॅनलला शुभेच्छा. अशीच ग्रामीण महाराष्ट्रामधले वेगवेगळे उद्योग या जनतेसमोर, या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातल्या जनतेसमोर आणून तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाला जी बळकटी देत आहे त्याबद्दल तुमचं मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.